नांदेडच्या नायगाव येथे शासकीय इतमामात वसंतराव चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला। नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे काल पहाटे हैदराबाद येथे निधन झाले। त्यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या नायगाव येथील मूळ गावी दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, खासदार संजय जाधव, खासदार शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, माणिकराव ठाकरे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, संमप कुमार, आमदार प्रज्ञा सातव, आमदार बाजली कल्याकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश शंतापूरकर यांच्यासह हजारो नागरिकांनी वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला। त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। शेवटचा निरोप देण्यासाठी या नायगाव नगरीमध्ये हजारोंचा हा जनसागर लढण्यासाठी बळ देणार, सामान्य प्रश्नाची सोडवणूक करणार हे आभार ते वसंतराव पाटील चव्हाण यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी आमदार अमर सेवा करण्याची संधी शक्तीच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरणीय कैलासवासी वसंतरावजी भाऊजी चव्हाण हे बघा दादा बेलच पान मोबाईल प्लीज मागिया थोरात साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचे या ठिकाणी आगमन झाले। खासदार शोभा बच्छवणार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोषराव हंबर्डे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यानंतर परभणीचे खासदार या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी वसंतराव चव्हाण यांना शेवटचा निरोप देण्याकरता आज या ठिकाणी आलेलो आहोत। नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनाजी कलरवार मॅडम यांच्या हस्ते अपर जिल्हाधिकारी माननीय PS बोरगावकर साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी दिवंगत
सर्वसामान्य जनतेपासून ते महाराष्ट्रातील दिग्गज नेते अत्यंत शोकाकुल आणि साश्रूपूर्ण नयनांनी आपण आपले लाडके नेते दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपण सामूहिक श्रद्धांजली या ठिकाणी देतो आहोत. माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब. खासदार लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती असे वसंतराव आज आपल्यात नाही. त्यांच्या अंत्येष्टीला आलेला हा लाखोचा हजारोचा जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरतो आहे. सामान्य माणसापासून त्यांनी आपल्या जीवनाची आपल्या राजकीय कारकीर्द सुरू केली. सरपंच पदापासून मी विधान परिषदेमध्ये असतानासुद्धा ते विधान परिषदेमध्ये काही काळ होते तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. एक शांत संयमी मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता. ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं तर परत येतील ते अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती. परंतु जे ईश्वराला मान्य आहेत ते कळू शकत नाही. एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा ताकदीनं ते इथून निवडून आलेत, लोकसभेपर्यंत पोचलेत. परंतु या अचानक जाण्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली. काँग्रेस पक्षाची झाली, त्यांच्या कुटुंबियाची झाली, त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांची झाली. या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालं आहे त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून भरून काढण्याचं काम करेल. वसंतरावांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही भावपूर्ण खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं जाणं हे आमच्या सर्वांकरता दुःखद आहे. आमचे तर ते मित्र होते विधान परिषदेला आल्यापासून तर अनेक वर्षे विधानसभेमध्ये ते आले. एक अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र म्हणून आमचे होतेच. परंतु त्यांनी काँग्रेस पक्ष सांभाळण्याचं काम जे केलेलं होतं त्यांचं जाणं आमच्या सर्वांसाठी, काँग्रेस पक्षासाठी, त्यांच्या कुटुंबियाकरता आणि या जनतेकरतासुद्धा अत्यंत दुःखद आहे. एक मोठी पोकळी निर्माण करणारं झालेलं आहे. सरपंचिकीपासून तर खासदारकीपर्यंत पोहोचलेला आणि आपल्या घराण्याची परंपरा समर्थपणे पुढे नेणारं आणि त्यामधून जनतेची सेवा करणारं व्यक्तिमत्व नेता आमच्यातून गेलेला आहे. आम्ही सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं वाहिलेली आहे. हे अचानक आमच्यामधनं निघून जातील अशी कल्पनाही करवत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये ते गेले की संपूर्ण नांदेड जिल्हा ज्यांनी सांभाळलात, एक काँग्रेस पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि अत्यंत प्रामाणिक, विश्वासू आणि तेवढाच काँग्रेस पक्षावर निष्ठा असणारा एक नेता आमच्यामधनं निघून गेलात. आम्हा सर्वांना प्रचंड दुःख आहेत. या ठिकाणी खारगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी श्रद्धांजलीपर संदेश त्यांचा पाठवला. तो सुद्धा संदेश वाचून दाखवण्यात आला.